आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे। अकोला जिल्ह्यात पारा तापलेला असताना नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर पोहोचत मतदान केल्याचं चित्र शुक्रवारी 26 एप्रिलला पाहायला मिळालं। अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडलं। मतदानाची अंतिम टक्केवारी 61.69% इतकी झाली आहे। अकोला जिल्ह्याचा पारा नुकताच 41.9 अंश सेल्सिअस इतका होता। मतदानाच्या दिवशी शहर आणि ग्रामीण भागात सकाळी 7 वाजतापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती। वृद्ध, ज्येष्ठ, महिला, विविध क्षेत्रातील नागरिक, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार यांच्या बरोबरच नवमतदारांचाही उत्साह दिसून आला। सकाळी 10 नंतर मात्र वातावरण तापायला प्रारंभ झाला। परिणामी सकाळच्या तुलनेत दुपारी टक्केवारी कमी होताना दिसली। दुपारी 4 नंतर मात्र ऊन कमी झाल्यानं मतदान करण्यासाठी पुन्हा मतदार केंद्राकडे वळले। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। अकोला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून 2019च्या तुलनेत जास्त प्रमाणात नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन या एमआयडीसी मधील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूम मध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे। येत्या 4 जून रोजी मतमोजणीपर्यंत या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये राहणार आहे। या मशीन निवडणूक आयोगाच्या मान्यतेनं निश्चित केलेल्या एमआयडीसी मधील वखार महामंडळ गोदामातील स्ट्रॉंग रूम मध्ये 3 लेअर सिक्युरिटी मध्ये सील बंद करून ठेवण्यात आले आहे। यासोबतच ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेकरता 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर सुद्धा राहणार आहे। विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाचा विचार करता सर्वच मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांचं मतदानाचं प्रमाण कमी होतं। अकोल्यात पुरुषांनी सरासरी 64.87% मतदान केलंय। त्या तुलनेत सरासरी 58.50% महिलांनी मतदान केलं। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडलं। त्या दिवशी मतदारांनी उष्माघातापासून बचाव करावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं। याशिवाय मतदान केंद्रावर देखील विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। मे महिना लगनसराईचा असल्यामुळे परिवहन महामंडळानं बस फेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे। लगनसराईचा काळ लक्षात घेता महिला सन्मान योजनेअंतर्गत शासनाने एसटी बसमध्ये हाफ तिकीट आणि 75 वर्षांवरील प्रवाशांना 0 तिकीट योजना सुरू केली असून या सर्व घटकांचा शासनानं सन्मान केला आहे। परंतु ज्या ठिकाणी बस बंद आहे किंवा ज्या ठिकाणी महामंडळाच्या गाड्या जात नाही अशा ठिकाणी बस फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी ग्रामस्थ प्रवाशांकडून होती आहे। वाशिम जिल्ह्यात दिनांक 26 एप्रिल रोजी अकोला आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडली। यात 62.87% मतदान झालं। वाशिम विधानसभा मतदारसंघात 60.56% मतदान झालं। कारंजा मतदारसंघात 60.98% मतदान झालं। रिसोड विधानसभा मतदारसंघात 62.43% मतदान झालं। म्हणजे वाशिम जिल्ह्यात 3ही विधानसभा मतदारसंघात सरासरी मतदान 61.32% इतकं झालं। मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। वाशिम जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं युद्ध पातळीवर अनेक प्रयत्न केले, परंतु उन्हाचा वाढता तडाखा आणि नागरिकांची निवडणुकीप्रती असलेली उदासीनता या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये मतदानाचा म्हणावा तेवढा टक्का वाढला नाही। उन्हाळ्याच्या सुट्टीत रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं वाशिमहून जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या। यात काचीगुडा हिसार काचीगुडा, काचीगुडा लालगड काचीगुडा, सिकंदराबाद उदयपूर सिकंदराबाद, कोयंबतूर भगत की कोठी कोयंबतूर, पुणे अमरावती पुणे, अकोला तिरुपती अकोला आणि जयपूर हैदराबाद जयपूर या गाड्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे। जिल्ह्यात उष्णता वाढत असून दररोज तापमान 40 अंशाच्या पुढे जात आहे। याबरोबरच गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये दररोज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील येत असल्यानं उन्हाळी पीक, फळबागा आदींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा तालुका मंगरुळपीर इथं राहणाऱ्या नीलकृष्ण गजरे या विद्यार्थ्याला जेईई परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले असून तो देशातून प्रथम आला आहे। आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे।